नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला समाधानाचं, भरभराटीचं, चांगल्या आरोग्याचं जावो. आज केक बनवण्यास कारण की सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मस्त असा झटपट गोड पदार्थ बनवणार आहोत. अगदी साधा सोपा असा हा केक. नवीन वर्षाची सुरुवात छान अशी गोड पदार्थांनी करावी म्हणून आज आपण केक बनवणार आहोत, तोही कढईमध्ये. अंड्याचा वापर न करता, ओव्हन न वापरता देखील कढईत अगदी सुंदर असा हा मऊ लुसलुशीत जाळीदार केक तयार होतो. केक बनवण्यासाठी सुरुवातीला ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत त्याला बटर पेपर लावून घ्यायचं आणि तेलाने किंवा तुपाने हलकंसं ग्रीस करून घ्यायचं. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये हा टीन वापरला. तुम्ही कुकरचा डब्बा किंवा मग गोल आकाराचा टीनही वापरू शकता. आता चाळण घेऊन आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे 1 कप मैदा. मैदा खूप दाबून भरायचा नाही, हलक्या हातानेच हे सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे. अर्धा कप पिठी साखर घालून घ्यायची आहे. जर केक अजून गोड हवा असेल तर 3/4 म्हणजे पाऊण कप पिठी साखर घालायची. 2 टेबलस्पून घातली आहे मिल्क पावडर. मिल्क पावडरमुळे केक खायला छान लागतो. त्याचसोबत घालणार आहोत 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. केक बनवताना हे सगळे पदार्थ फ्रेश वापरा. फ्रीजमध्ये जर ठेवलेले असेल तर केक बनवण्याआधी 1 ते 2 तास ते बाहेर काढून रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच ते केकसाठी वापरायचे आहे. आता आपण हे सगळं चाळून घेतलं त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. केकमध्ये जर बेकिंग पावडर आणि सोड्याचं प्रमाण योग्य असेल तर केक अगदी परफेक्ट तयार होतो. आज आपण केक कढईमध्ये बनवणार आहोत, तीही स्टीलची कढई. तर इथे मी नीलम अप्लायन्सची ही स्टीलची कढई केक बनवण्यासाठी वापरली आहे. नीलम अप्लायन्सचे हे स्टीलचे सगळे प्रॉडक्ट हाय क्वालिटी स्टीलचा वापर करून बनवलेले आहेत. इझी टू क्लीन आणि गिफ्टिंगसाठी अगदी परफेक्ट असं हे प्रॉडक्ट. गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा आणि त्यावर कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवायची आहे. नीलम अप्लायन्सची ही कढई असो किंवा बाकीचे प्रॉडक्ट जर तुम्हाला हवे असेल तर nilamsteel.com या वेबसाईटला भेट द्या. Amazonची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कुठलाही कुपन कोड न वापरता 20% ऑफ आहे. जर तुम्हाला गिफ्ट म्हणून हवे असेल किंवा स्वतःला वापरण्यासाठी तुम्ही हे प्रॉडक्ट खरेदी करू शकता. कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवली. मैद्याचं आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं त्यामध्ये 1/4 कप तेल घालायचं. तेल वापरा किंवा तुम्ही साजूक तूपही वापरू शकता, फक्त डालडाही वापरू नका. 1 कप दूध घेतलं आहे आणि दूध घालताना ते हळूहळू घालायचं कारण बॅटरचा अंदाज येणार नाही. सगळं दूध एकसोबत घालायचं नाही. जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर पाणीही वापरू शकता. आता आपण हळूहळू हे 1 कप दूध घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. केकचं बॅटर बनवताना पाणी किंवा दूध वापरणार असाल ते मात्र बेतानेच घालायचं. एकदम सगळं पाणी त्या बॅटरमध्ये घालायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं. आणि जर घट्टसर वाटत असेल तर पुन्हा 1 ते 2 चमचे दूध किंवा पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट करा. केकचं बॅटर मिक्स करताना ते कमीत कमी 5 ते 6 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त वेळ करायचं नाही आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघाल तर अशी रिबन साइन आली पाहिजे. म्हणजे एकसारखं हे बॅटर जर खाली येत असेल म्हणजे अगदी परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालं आहे. त्यानंतर मी व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे कट आणि फोल्ड मेथडने हे 2 ते 3 वेळा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. यामध्ये 1/4 टीस्पून घातला आहे व्हॅनिला इसेन्स. तुम्ही कोणताही वेगळा इसेन्स वापरू शकता. पुन्हा अगदी 1 मिनिट हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि बॅटर बघाल तर अगदी परफेक्ट तयार झालं आहे. एवढं बॅटर बनवण्यासाठी परफेक्ट 1 कप दूध वापरलं, यापेक्षा जास्त दूध वापरलेलं नाही. केकचं बॅटर तयार झालं, लगेचच ते टीनमध्ये घालून घेऊया. इथे मात्र जराही वेळ वाया घालवायचा नाही. ही प्रोसेस अगदी पटकन करायची आहे. त्यानंतर 2 ते 3 वेळा चांगलं टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा एअर बबल्स असतात ते निघून जातात. यावर मी थोडेसे बदामाचे काप घालून घेतले. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. कढई प्रीहीट झाली आहे. यामध्ये मी एक रिंग ठेवून घेतली आणि त्यावर केकचा हा टीन ठेवायचा. झाकण ठेवून कमी आचेवर 35 ते 40 मिनिटं केक बेक करायचा आहे. 40 मिनिटं कमी आचेवर केक बेक करून घेतला, पण तो परफेक्ट बेक झाला आहे की नाही यासाठी यामध्ये ही स्टिक घालून बघितली. स्टिकला हे बॅटर अजिबात चिकटलेलं नाही, म्हणजे अगदी परफेक्ट असा केक बेक झाला. केक काढून पूर्ण थंड होऊ द्यायचा.
केक थंड झाल्यानंतर त्याच्या सगळ्या कडा सोडून घ्यायच्या आणि मगच डिमोल्ड करायचं. एकदम गरम असताना केक डिमोल्ड करू नका. आता लगेचच आपण डिमोल्ड करून घेऊया आणि हे बघा अगदी परफेक्ट असा आपला जाळीदार सुपर सॉफ्ट असा हा केक तयार झाला आहे. अगदी सुरेख जाळी त्याला पडली आहे. मऊ लुसलुशीत असा हा केक बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत. कुणीही म्हणणार नाही की आपण कढईमध्ये केक बेक केला आहे. अगदी परफेक्ट असा हा केक तयार होतो. केक बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत. या पद्धतीने केक बनवाल तर अगदी परफेक्ट असा केक तयार होईल. केक बेक करण्यासाठी ओव्हनची देखील गरज नाही. अगदी स्टीलच्या कढईमध्ये एकदम परफेक्ट असा केक तयार होतो. केक बघाल तर अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार झाला आहे. अगदी परफेक्ट असा जाळीदार केक हवा असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. नीलम अप्लायन्सचे हे प्रोडक्ट जर तुम्हाला हवे असेल तर ख्रिसमस न्यू इयर ऑफर चालू आहे. 20% ऑफ. कुठलाही कुपन कोड वापरण्याची अजिबात गरज नाही. अक्रॉस इंडिया फ्री शिपिंग आहे. मग वाट कसली बघता? neelamsteel.com या वेबसाईटला जरूर भेट द्या. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.